सत्याची जाण हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या जी अविरत इंटरनेट न्यूज मध्ये मी नीलम चौधरी आपले स्वागत करते। तर आता पाहू सविस्तर घडामोडी। कल्याणच्या मेघा आघारकर यांनी साकारली नॅनोगुडी। गेल्या काही वर्षापासून मेघा आघारकर नॅनोगुडी बनवण्याचे काम करीत आहेत। हिंदू नववर्षानिमित्त ही गुढी उभारली जाते। या गुढी बनवण्याचे काम 10 दिवसाआधीच सुरू केले जाते। दिवसाला त्या 80 ते 100 गुढी बनवतात। नारळ, फुले, पाट, फांद्या आदींचा सेट बनवण्यासाठी सहकार्यांची आवश्यकता भासते। यासाठी गरजू महिलांची मदत घेतली जाते। त्यामुळे त्या महिलांनाही रोजगार उपलब्ध होतो। या गुढ्या कल्याण डोंबिवली शहराबरोबरच महाराष्ट्रातील मुख्य शहरांमध्ये तसेच दिल्ली, अहमदाबाद, बडोदा या शहरांच्या बाजारपेठेत विक्रीस जातात। विशेष म्हणजे अमेरिकेतही या नॅनोगुडींना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे। मेघा आघारकर आपली संस्कृती टिकून राहण्याची कल्पना आली आणि त्या कल्पनेतनं नवीन मिनी गुढी साकारावी म्हणून मी नवीन छोटी मिनी गुढी साकारली आणि ही मिनी गुढीची पूजा करून आपली संस्कृती जपन व्हावी या दृष्टीने केली। पण ह्या माझ्या मिनी गुढीला इतका प्रतिसाद चांगला मिळाला की मला कल्पनाही नव्हती की त्याची मागणी खूप आणि पुरवठा कमी असं झालं। पण दरवर्षी मी ह्या प्रमाणात करते, मोठ्या प्रमाणात करते आणि गेली 14 वर्ष हा उद्योग मी करते आहे। ह्याच्यासाठी मला माझ्या घरातल्यांचं सहकार्य आहे आणि त्याचप्रमाणे माझ्या ज्या करणाऱ्या आहेत, ज्या 14 वर्षापूर्वी ज्या बायका होत्या आजपर्यंत त्या सगळ्या बायका आहे, शिवण करणाऱ्या, गजरे करणाऱ्या, फांद्या करणाऱ्या, हे सगळ्या बायका अजून एका धाग्यात बांधलेल्या आहेत आणि सर्वजणी अगदी आनंदाने हे माझं काम स्वीकारतात आणि तेवढ्याच मोठ्या प्रमाणात लोकांचीही मागणी आहे। आणि मी कुठेही दुकानात माझी गुढीची विक्री नसते, माझ्या घरातच माझा हा धंदा आहे आणि घरातनंच लोक येऊन घेऊन जातात। सर्वात पहिली गुढी माझी UK ला गेली आहे आणि त्याच्यापासून माझी सुरुवात मात्र डिसेंबरपासून होते। म्हणजे ह्याची पूर्वतयारी जी असते, खरेदी आहे, नंतर मटेरियल आणून बायकांना काम देणं आणि मग जानेवारीपासून असेंबलला सुरुवात होते। अशा प्रकारे या मिनी गुढीची मी कल्पना साकारली आणि ती प्रत्यक्षात लोक पूजा करतायत आणि त्यातून आपली संस्कृती जतन होते। कल्याण डोंबिवलीतील पाणी प्रश्न गंभीर। कल्याण डोंबिवलीत पाणी प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून मनसेच्या शोले स्टाईल आंदोलनानंतर प्रभाग क्रमांक 5 मांडाचे नगरसेवक बुधाराम सरनोबत यांनीही पालिका मुख्यालयासमोर पाणी प्रश्नावर ठिय्या आंदोलन केले। टिटवाळा येथील इंदिरानगर परिसरात नगरसेवक निधीतून 50 लाख रुपये खर्च करून तेथे पाण्याच्या लाईन व पंप बसवून तेथील पाणी प्रश्न सोडविला होता। परंतु इंदिरानगर भागात होत असलेल्या अनधिकृत बांधकाम व्यावसायिकांनी पाण्याच्या पंपापर्यंत जाणाऱ्या मुख्य जलवाहिनीतून चोरून नळ जोडणी घेतल्या आहेत। याची वारंवार तक्रार करून सुद्धा पालिका प्रशासन याकडे लक्ष देत नव्हते। त्यामुळे बुधवारी दुपारी इंदिरानगर परिसरातील सर्व नागरिकांनी चोरून घेत असलेल्या नळ जोडणी तोडल्या। तरीसुद्धा पालिकेच्या अधिकाऱ्यांनी पुन्हा हे कनेक्शन तातडीने जोडून दिले। म्हणून सर्व नागरिकांना घेऊन तेथील नगरसेवकांनी पालिकेच्या गेटवर ठिय्या आंदोलन केले। या मोर्चात महिलांची संख्या विशेष होती। यावेळी पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता तरुण जुनेजा यांनी सरनोबत यांच्या शिष्टमंडळास आश्वासन देताना सांगितले की दररोज 6 टँकरने पाणी पुरवठा करण्यात येईल व 25 तारखेपर्यंत तेथील सर्व अनधिकृत कनेक्शन तोडून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील व तेथील पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येईल। तसेच या कारवाईत दिरंगाई झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल असेही जुनेजा यांनी सांगितले। मांडा प्रभाग क्रमांक 5 इंदिरानगर येथे वारंवार मी प्रशासनाकडे तक्रार करत होतो की आमच्याकडे पाणी येत नाही आहे। तेथे मध्ये जी लाईन टाकलेली आहे त्याच्यावर चोरीचे कनेक्शन केलेले आहेत, हे कनेक्शन तोडा। प्रशासनाने 2 वेळा कारवाई केली। त्यावेळेला मी सांगितलेलं होतं की यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करा, परंतु प्रशासनाने त्यांच्याकडे कोणतीही कारवाई केली नाही। या चाळ मालक ज्यांनी कनेक्शन चोरीचे घेतलेले होते त्यांच्याशी हात मिळवणी करून यांनी त्यांना फुकटमध्ये कनेक्शन केलेले होते। कारण की कनेक्शन करत असताना जे होल पाडले जातात हे महानगरपालिकेचा कर्मचारी उभा राहूनच पाडत होता। नगरसेवकाची सुरक्षा रक्षकाला मारहाण। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मुख्यालयात पार्क केलेल्या गाडीची जागा बदलल्याने
रागाच्या भरात काँग्रेसचे नगरसेवक जितेंद्र भोईर यांनी प्रकाश वायळ या सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्याची घटना घडली आहे। गुरुवारी अंदाजपत्रकाची महासभा होती। यासाठी भोईर मुख्यालयात गाडीने आले होते। गाडी पार्क करून त्यांनी गाडीची चावी सुरक्षा रक्षकाकडे दिली आणि ते महासभेला निघून गेले। दरम्यान काही वेळाने ते सभागृहाबाहेर आले असता त्यांची गाडी पार्क केलेल्या ठिकाणी नसल्याचे दिसले। या प्रकरणी त्यांनी सुरक्षा रक्षक वायळ यांना विचारता गाडी अन्य ठिकाणी पार्क केल्याचे आढळून आले। याचा राग भोईर यांना आला आणि त्यांनी वायळ यांना मारहाण केली। या प्रकरणात महापौर कल्याणी पाटील यांच्यासह अन्य नगरसेवकांनी मध्यस्थी केली असली तरी सुरक्षा रक्षकांनी या मारहाणीचा निषेध केला आहे। तर याच बरोबर हे बातमीपत्र संपले। नमस्कार।